नमस्कार सर्वांना. गणिताचा 7वा धडा गणितीय पदावलीचे सरलीकरण हा धडा आज आपण नवोदयचा पाहणार आहोत. यामधील स्वाध्याय 7.1 यामधील पहिलं गणित पाहूया. 650 अधिक 120 भागिले 4 वजा 15 गुणिले 8. बघा पदावली या धड्यामध्ये तुम्हाला कंचे भागू बेव म्हणजे अगोदर जर कंस दिला असेल तर कंस सोडवायचा, नंतर भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी या पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवावं लागते. चला तर आपण सोडवूया. अगोदर आपल्याला भागाकार करावा लागेल. हा म्हणजेच काय होईल, 4 1 4 4 त्रिक 12 शून्याला 0 म्हणजे याचं उत्तर येईल आपलं 30. ठीक आहे. नंतर 15 टी 20चे 120 येईल इथं. आता बघा या ठिकाणी राहिलं 650 अधिक 30 वजा 120. तर बघा या ठिकाणी दोघांची बेरीज 680 येईल. त्याच्यामधून वजा 120 करायचे आपल्याला. तर पहा या दोघांची वजाबाकी जर केली तर 0 8 मधून 2 गेले 6 6 मधून 2 1 गेला 5. या ठिकाणी आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 560. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे 2 5 10 17 या क्रमी पुढील पद ओळखायचे आपल्याला. तर पहा 2 5 यामध्ये काय झालेलं आहे, या ठिकाणी 3चा फरक आहे म्हणजे 3 प्लस केलेत. परत या 2 मध्ये 5 प्लस केलेत. परत याच्यामध्ये 7 प्लस केलेत. याच्यामध्ये 9 प्लस व्हायला पाहिजेत म्हणजे 17 अधिक 9 26. या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 आपलं उत्तर असेल. पुढील प्रश्नाकडे येऊया. पुढील प्रश्न 3 नंबरचा आहे. प्रश्न आहे पदावलीचाच. बघा या ठिकाणी आपल्याला अगोदर हा कंस सोडून घ्यायचा आहे. बघा sin 7 42 आणि हे 13 त्याच्यात मिळवायचे म्हणजेच काय होईल 42 3 42 अधिक 13 भागिले 11 त्रिक 33 राहतील, वजाला वजा होईल. हे सोडून घेऊया. 4 दोन्ही 8 आणि 12 मधून या ठिकाणी 8 काढावं लागतं. तर बघा या ठिकाणी दोघांची जर बेरीज केली तर काय होईल 3 आणि 2 5 5. ठीक आहे. भागिले 33 वजा या दोघांची वजाबाकी येईल 4. पहा या कंसामध्ये याच्यामध्ये गुणाकार असतो म्हणजे 3 गुणिले 55 भागिले 33 असं होईल आणि 4 त्याच्यातून वजा करावं लागतील. 11 5 55 होईल. 11 त्रिक 33 होईल. 3 1 3 3 1 3 कॅन्सल होतील म्हणजेच या ठिकाणी याचं उत्तर राहील 5 आणि त्याच्यातून वजा 4 करायचे आपल्याला. ऑप्शन नंबर या ठिकाणी आपलं 2 येईल. पहा अगोदर कंस सोडवायचा असतो, नंतर भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी या पद्धतीने हे गणित सोडवायचं असते. पुढील प्रश्न पहा या ठिकाणी 1/13 त्या कंसामध्ये आपल्याला अगोदर या तिघांचा गुणाकार करावा लागेल म्हणजे काय राहील 7 अधिक बघा 2 पंचे 10 10 गुणिले 11 110 येईल अधिक 13 दोन्ही 26 येईल. पहा मग 1/13 आणि या सगळ्यांची बेरीज येईल या ठिकाणी आपली गुणिले 143. ठीक आहे. 13 1 13 13 1 13 येईल. उरला 1 पुन्हा 13 1 13 आणि 1 गुणिले 11 म्हणजेच 11. या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 आपलं उत्तर बरोबर असेल. चला तर पुढील प्रश्नाकडे येऊया. पुढील प्रश्न 5 नंबरचा आहे. पहा हा भागाकार करून घेऊ आपण अगोदर. बघा 5 1 5 5 चौक 20 4 राहिले भागिले 2 अधिकला अधिक हा भागाकार करा. 8 1 8 8 दोन्ही 16 2 राहतील गुणिले 2 प्लसला प्लस हा भागाकार करा. 5 1 5 5 2 राहतील गुणिले बेरीज करून घेऊ 3 आणि 2 5. तर पहा या ठिकाणी काय होईल 2 1 2 2 दोन्ही 4 2 राहतील अधिक 2 दोन्ही 4 होईल प्लसला प्लस देऊ परत 5 दोन्ही 10 होईल. पहा 2 आणि 4 6 आणि हे 10 16. या ठिकाणी आपलं उत्तर 3 नंबरचा ऑप्शन असेल. पुढील प्रश्नाकडे येऊया. पहा या ठिकाणी आता कंस जर जास्त आले तर अगोदर मधला कंस सोडवायचा असतो
नंतर बाहेरचे कंस सोडत यावं लागतं आपल्याला बघा 36 वजा जशाला तसं त्यानंतर कंसात 18 अधिक हे कंस घेऊ 14 वजा आता हा कंस सोडवायचा आपल्याला सर्व तर काय होईल अगोदर 4 1 4 4 2 8 बेदोनी 4 होईल बेदोनी 4 होईल काय होईल 15 वजा 4 परत हाच कंस सोडवायला लागला आपल्याला तर याचं उत्तर येईल 11 काय येईल 11 आणि 14 मधून जर हे 11 काढले तर एवढ्या कंसाचं उत्तर येईल 3 अधिकचं चिन्ह देऊ 18 ला 18 आता हे 18 आणि 3 किती होतील 21 आणि 36 वजा 1 बघा 36 मधून जर 6 मधून 1 गेला 5 राहतील 3 मधून 2 गेले 1 राहील या ठिकाणी आपला ऑप्शन नंबर 4 म्हणजेच 15 येईल ठीक आहे तुम्ही थोडंसं लिहायचं असेल तर थांबून लिहू शकता पुढील प्रश्न करूया पुढील प्रश्न आहे 7वा आपला लक्ष द्या पहा या ठिकाणी 24 भागिले 5 गुणिले 3/5 असं लिहावं लागलं आपल्याला गुणिले 3 अधिक 16 वजा डायरेक्ट 5-15 लिहून घेऊ आपण पहा या ठिकाणी हे 5 5 कॅन्सल होतील आता इथं राहील 24 भागिले 3 म्हणजेच काय होईल 24 भागिले 3 गुणिले 3 आणि ह्या दोघांची वजाबाकी येईल 1 ठीक आहे पहा 3 1 3 3 8 24 गुणिले 3 वजा अधिक 1 8 24 अधिक 1 बरोबर याचं 25 ऑप्शन नंबर 1 येईल पहा या ठिकाणी नीट समजून घ्या कारण ही या ठिकाणी आपण भागाकार न करता या ठिकाणी 5 5 या ठिकाणी कॅन्सल केले हे महत्त्वाचे 25 ठीक आहे पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न आहे आता अगोदर कंस सोडवायचा आहे आपल्याला तर काय करावं लागेल आपल्याला 13 ची 11 पट म्हणजे 13 गुणिले 11 असं जरी केलं तरी येता येईल आपल्याला 11 1 11 11 1 11 या ठिकाणी 8 9 उरतील 11 8 88 2 8 11 2 22 182 भागिले 13 13 1 13 13 1 13 या ठिकाणी 12 उरतील 13 चौक 52 ऑप्शन नंबर 3 येईल आपले 14 पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न आहे बघा या ठिकाणी आपल्याला ह्या बॉक्सच्या जागी ऑप्शनमधलं काय येईल ते शोधायचे तर आपल्याला अशा गणितामध्ये एक एक ऑप्शन चेकच करावा लागतो बघा 16 पहिला ऑप्शन टाकून बघू आपण 8 भागिले 4 वजा 2 गुणिले 3 बरोबर 12 इथं जर 12 उत्तर आलं तर बरोबर बघा 4 1 4 4 2 8 बघा या ठिकाणी 16 आणि 2 18 वजा 3 2 6 बघा या ठिकाणी 12 उत्तर येते म्हणजे ऑप्शन नंबर 1च बरोबर आहे अशा गणिताला एक एक ऑप्शन ठेवूनच पाहावं लागते ठीक आहे पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न आहे आपला 10 नंबरचा तर पहा हा मधला कंस सोडून घेऊ आपण अगोदर बघा 180 वजा 5 15 अधिक 20 हा कंस झाला पहिला वजा हे 11 2 22 वजा 4 आणि 3 7 ठीक आहे पहा या ठिकाणी 180 आणि हे 20 प्लस आहेत म्हणजे अगोदर या दोघांची बेरीज करून घेऊ 200 वजा 15 वजा 22 मधून 7 गेले तर या ठिकाणी 15 राहतील परत आता 200 मधून जर आपल्याला 15 काढले तर 185 वजा 15 5 5 0 8 मधून गेला 7 आणि या ठिकाणी 1 ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी आपलं उत्तर येईल पुढील प्रश्नाकडे वळूया पहा या ठिकाणी सर्वात सोपा प्रश्न आहे 100 गुणिले 0 गुणिले 11 बघा कुठल्याही संख्येला 0 ने गुणलं उत्तर 0चे इथे ऑप्शन नंबर 3 येईल अशा पद्धतीने आपण 7व्या धड्यातील स्वाध्याय 7.1 या ठिकाणी पाहिले आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद